आमदार सीमाताई हिरे यांच्या निधीतून श्रीराम मंदिर सभा मंडप लोकार्पण सोहळा उत्साहात। श्रीराम नवमी निमित्ताने रविवारी दिनांक 6 एप्रिल रोजी प्रभाग क्रमांक 8 मधील सोमेश्वर कॉलनी रामानंद नगर येथे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट दमदार आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या निधीतून श्रीराम मंदिर सामाजिक सभागृह बांधणे सभा मंडप लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। दरम्यान यावेळी आमदार सीमाताई हिरे आणि भाजपा नेते महेशजी हिरे यांच्या शुभ हस्ते फीत कापून आणि नामकरणाचे अनावरण करत श्रीराम मंदिर सभा मंडप लोकार्पण सोहळा अतिशय उत्साही आणि धार्मिक वातावरणात पार पडलाय। तसेच श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यावेळी आमदार सीमाताई हिरे आणि भाजपा नेते महेशजी हिरे यांच्या हस्ते श्रीराम आरती संपन्न झाली आहे। यावेळी आमदार सीमाताई हिरे महेश हिरे यांच्यासह आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सीमाताई हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। बाईट। आज रामनवमी, या रामनवमीच्या अत्यंत चांगल्याच्या योगावर आपण श्रीराम मंदिराच्या सभा मंडपाचं लोकार्पण इथे करत आहोत। त्यासाठी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले रामहरी संभेराम, महेशजी हिरे, भगवानजी काकड, शिवाजी उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या भगिनी, नुकतंच 12 वाजता श्रीराम जन्म इथे खूप उत्साह संपन्न झाला आणि आपण सगळ्यांनी अतिशय जल्लोषात इथे रामनवमी साजरी केलेली आहे। आपल्या सगळ्यांचा आदर्श राजा, आदर्श वडील, आदर्श मुलगा, आदर्श पती अशा अनेक गुणवैशिष्ट्य श्रीरामाचे सांगता येते। त्यामुळे या परिसरात अनेक वर्षापासून श्रीराम मंदिरे अस्तित्वात होते, परंतु इथे काही कालांतराने त्यांनी शंकराचं आणि महादेवाची सुद्धा स्थापना केली आणि मोठ्या संख्येने इथे सगळ्या या महिला असतील, बंधू असतील, हे पूजेसाठी येत असतात। इथे येत असताना त्यांना सभा मंडपाची नितांत आवश्यकता होती। आताच आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलं की 12 वर्षापासून त्यांना सभा मंडपाची आवश्यकता होती आणि 12 वर्षाचा वनवास हा त्यांचा आता संपलेला आहे। आज इथे अतिशय सुंदर असा भव्य सभा मंडप आपण इथे साकारलेला आहे आणि इथे विविध कार्यक्रम त्यांना या सभा मंडपात करता येणार आहे। मग धार्मिक कार्यक्रम असतील, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कुठलेही या परिसरातील या कॉलनीतील कार्यक्रम आजपासून सर्वांना हा सभा मंडप खुला झालेला आहे। आपण बघतो की अतिशय या पाईपलाईन रोडला, या वस्तीत, या मंदिराला खरं तर अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात आणि मला आठवतं की आपण अगदी संध्याकाळच्या वेळेला इथे आलेलो होतो आणि आपल्या या परिसरातल्या नागरिकांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आपण इथे दर्शनाला आलेले आहात, तर आम्हाला पुढच्या रामनवमीपर्यंत इथे सभा मंडप तयार करून द्या आणि आपल्या सगळ्यांच्या मागणीनुसार आज हा सभा मंडप तयार झालेला आहे। मी खरं तर खूप मला आनंद होतोय की आज या रामनवमीच्या योगावर याचं लोकार्पण होत आहे। आज रामनवमी निमित्त आज आपल्या प्रत्येकाला अनेक ठिकाणी राम मंदिराचं दर्शन, मग इथे भोसल्याचं असेल किंवा अनेक ठिकाणी जायचं असेल, परंतु आज 12 वाजता आपण ही वेळ मुद्दाम आज इथे खरं तर आयोजित केली। गेल्या 3 ते 4 दिवसापासून आपल्या सातपूर विभागात आपण अनेक ठिकाणी लोकार्पण असेल, भूमिपूजन असेल, हे खूप उत्साहात संपन्न होत आहे। मागच्या 10 वर्षाच्या काळात आपण सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे पुढील 5 वर्षातसुद्धा आपल्या या भागातले जे काही कामं असतील ते निश्चितपणे आम्ही सर्वजण मिळून पूर्ण करणार आहोत। आम्ही प्रचार करत असताना पाईपलाईन रोडला विशेषकर महिलांना शिंदे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, आम्ही सगळ्यांनी या परिसरात फिरत असताना ज्या काही आमच्या समोर प्रश्न आले, महिलांच्या मार्फत असतील किंवा या भागातले आमचे सर्व कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांनी आमच्यापर्यंत आणले, ते जास्तीत जास्त पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत। नुकतीच आपल्या जवळच इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ही अभ्यासिका आपण सुरू केलेली आहे आणि जवळपास ते काम आता पूर्ण झालेलं आहे। बरेच मुलं तिथे अभ्यास करण्यासाठी आता येत आहेत। जवळपास सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 3 तारखेला आपण अभ्यासिका सुरू केली आणि आज खूप चांगलासा प्रतिसाद त्या अभ्यासिकेला मिळतो आहे। त्यामुळे अभ्यासिका असेल, जॉगिंग ट्रॅक असेल, आपल्या समोरच आनंदी अंगणच्या बाजूला आपण जॉगिंग ट्रॅक तयार केलेला आहे आणि तिथे लाठीकाठी प्रशिक्षण म्हणजे
लहान मुलींकरता लाठीकाठी प्रशिक्षण असेल, त्याचबरोबर संगीत योगा, जिथे 200 ते 250 महिला या रोज संगीत योगा करण्यासाठी येत असतात आणि खूप चांगला प्रतिसाद, खूप चांगला अनुभव त्यांना या संगीत योगाचा आलेला आहे. त्यामुळे आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकच्याच बाजूला आपण या संगीत योगाचं वर्ग हे सुरू केलेले आहे. त्याचबरोबर इथे विविध मंदिरांच्या ठिकाणी सभामंडप असतील, असे अनेक कामं आपण या पाईपलाईन रोडला आपण पूर्ण केलेले आहेत. आणि त्यामुळे खरं तर आपल्या सगळ्यांना मला निश्चित सांगायला आनंद होईल की आपल्या या भागात जवळपास अनेक रस्त्यांचं कॉन्क्रीटकरण, म्हणजे संत कबीर नगर या कॉलनीचं, या वसाहतीचं पूर्णपणे आपण कॉन्क्रीटकरण केलेलं आहे. काही 1-2 रस्ते शिल्लक असतील तर ते सुद्धा पुढच्या काळात मंजूर झालेले आहेत आणि त्या रस्त्यांचं सुद्धा कॉन्क्रीटकरण या पुढील काळात होणार आहे. त्यामुळे आपल्यालाही अजून काही सूचना असल्या तर निश्चित आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा आमच्यापर्यंत जर आपण पोहोचवल्या तर त्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक योजना या तिथून राबवल्या जातात. आपल्या ज्या महिला भगिनी आहेत, मग ज्या निराधार असतील, विधवा असतील, ज्यांना कुठलाही आधार नाही, अशा महिलांसाठी योजना सुरू झालेल्या आहेत आणि त्यांना मासिक पेन्शन आपल्या या कार्यालयातनं दिलं जातं. आणि त्याचबरोबर करोनाच्या काळात काहींचं देहावसन म्हणजे मृत्यू पावलेले असतील, त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत ही केलेली आहे. ज्या मुलांना आई किंवा वडील नाहीत आणि ते निराधार आहेत, या विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेच्या माध्यमातून आपण बालसंगोपन योजना या दिलेल्या आहेत. त्या मुलांना दर वर्षाला जवळपास 35,000 रुपये वर्षाला मिळतात आणि त्यांचा शिक्षणाचा पूर्णपणे खर्च हा त्यातून निघतो आहे. त्यामुळे या विविध योजना सुद्धा आपल्या संपर्क कार्यालयातून आपण राबवत आहोत. त्यामुळे आपण सर्वजण, मी आपल्याला सांगेन की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला संधी दिली. 10 वर्ष काम करत असताना जिथे आपला मोठा मतदारसंघ आहे, जिथपर्यंत पोहोचता येईल किंवा जे जे प्रश्न येतील त्यांच्यावर काम आतापर्यंत करत आलेलो आहोत. निश्चित पुढील काळात सुद्धा आपण आपल्या या पूर्ण मतदारसंघातील जे महत्त्वाचे आणि मोठे प्रश्न जर असतील तर निश्चित त्याच्या सुद्धा मागे लागून ते पूर्ण करू. सातपूर भाग हा सुद्धा खूप मोठा आहे. मग श्रमिक नगर असेल, शिवाजीनगर असेल, त्याचबरोबर आपला हा प्रभाग 8 आहे. 8, 9, 10, 11 असे 4 प्रभाग या सातपूरमध्ये येतात आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तसेच माजी नगरसेविका नयनाताई गांगुर्डे यांनी श्रीरामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या. प्रथमतः मी सर्वांना रामनवमीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते. इथे सगळ्या रामभक्तांना हा द्विगुणित करणारा आनंदोत्सव आहे रामानंद नगरमध्ये. कारण की का, आपल्या पश्चिम विधानसभेच्या दमदार आमदार माननीय सीमाताई हिरे यांच्या विकास निधीतून मंदिराचा सभामंडपाचा आज लोकार्पण सोहळा इथे आयोजित केला आहे. इथे जरी हा भूमिपूजनाचा किंवा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम असला, मी धार्मिक कार्यक्रम म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिली होती आणि तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मानते. आणि आयोजकांना विनंती असेल की स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असताना त्यांनाही थोडा सन्मान दिला तर बरं वाटेल आम्हाला, कारण आम्ही शुभेच्छाच द्यायला आलेलो असतो आणि दरवर्षी येतो. आज मी पहिल्यांदा आली असं काही अनुभव नाही आहे माझ्या मतानुसार, कारण की आमदार ताई आल्या आहेत, मला मान्य आहे तुमचा आनंद आहे, पण प्रतिनिधी म्हणून आम्ही देखील जनतेची कामं केलेली आहेत ही तुम्ही विसरता कामा नये असं मला वाटतं. कारण की का 3च वर्ष झाले आहे, सर्वांना परिस्थिती माहिती आहे, प्रशासक लागू आहे, आमचे हात देखील बांधलेले आहेत. या निमित्ताने मी आमदार ताईंना विनंती करेल का विधानसभेमध्ये तुम्ही प्रश्न मांडा की जनतेची जी छोटी मोठी कामं आहेत त्यांच्यासाठी लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे, तर लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात. आणि हा जरी राजकीय मुद्दा असला पण आता हा प्रसंग धार्मिक आहे. आपण नशीबवान आहोत, आपण नाशिक शहरात जन्मलेला आहोत, जिथे ही धरती प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. प्रभू रामचंद्रांचा, माता सीतेचा, लक्ष्मणांचा सहवास आपल्याला इथे लाभलेला आहे. येत्या काही काळामध्ये 1-1.5 वर्षामध्ये इथं कुंभमेळा देखील आपला होणार आहे. म्हणजे विचार करा की आपण किती पुण्यवान आत्मा आहोत का आपण इथे जन्म घेतलेला आहोत. तर मी प्रभू रामचंद्राच्या प्रसंगी इथे एवढीच प्रार्थना करेन की ते सर्व जमलेल्यांना छान आरोग्य, सुख संपत्ती, ऐश्वर्य लाभो आणि येत्या काळामध्ये लोकप्रतिनिधींना पुन्हा तुमच्या सेवेची संधी मिळेल अशी सर्व मिळून आपण जनतेने प्रभू रामचंद्राच्या प्रार्थना करूया. बोलो सियावर रामचंद्र की
की याप्रसंगी माजी नगरसेविका माधुरी बोलकर, रोहिणीताई नायडू, रश्मीताई हिरे बेंडाळे, रामहरी संभेराव, भगवान काकड, शिवाजी शहाणे, भीमराव कडलक, नारायण जाधव, राज हिरे, महेंद्र शिंदे, दादा आरोटे, दशरथ लोखंडे, प्रवीण पाटील, दत्ता पाटील, दर्शन शिंदे, कैलास जाधव, अशोक जाधव, गौरव बोडके, तुषार पगार, बजरंग शिंदे, अजित कुलकर्णी, शिवाजी महाले, रवींद्र जोशी, रोहित पेखळे, संदीप काळे, हेमंत नागरे, शिवम तिवारी, समाधान देवरे, गौरव घोलप, प्रदीप कोठावदे, शरद शिंदे, प्रवीण आहिरे, ऋतुजा मुसळे, संदीप भोजने, संजय राऊत, निलेश जोशी, शरद चिखले, विकी पाटील आदी जण तसेच रामानंद नगर येथील नागरिक व महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आलेल्या सर्वांचे ॲडव्होकेट महेंद्र शिंदे यांनी आभार मानले. इथे बरेच आहे परिसर, तिथे पण आम्हाला काही ठिकाणी कंपाऊंड एरियाला कंपाऊंड पाहिजे, गार्डनला कंपाऊंड हवंय, कुठे जॉगिंग ट्रॅक हवाय, कुठे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. ताईंनी तेही सगळं लगेच सांगितलं की हा तेही पूर्ण झालं. ते इलेक्शनच्या वेळेस हे काम पूर्ण झालेलं होतं, पण ताई ते फक्त की मतं मागण्यासाठी काय हे काम पूर्ण झाले म्हणून याचं उद्घाटन करून घ्या असं ताईंनी केलं नाही. आणि ताईंनी ते ठेवून मतं मागितले नाही. काय असेल ते आपण बघू, इलेक्शन नंतर बघू असं ताईंनी सांगितलं आणि त्या इलेक्शनला सामोरं गेल्या आणि भरघोस मतांनी ताई इथे विजयी झाल्या. आम्ही ताईंचे खूप खूप आभारी आहोत की ताई तुम्ही आलात आणि आम्हाला इथे सर्व डेव्हलपमेंट दिली. त्याबद्दल अजित काका कुलकर्णी असतील, वैद्य काका असतील, महेश भाऊंचा फॉलोअप घेतला, त्यामध्ये कागदपत्र जमवली आणि लगेच हे सर्व फायनल झालं. बऱ्याच लोकांचं ताईंकडनं बऱ्याच अपेक्षा असतात, काही अशा पल्लवी झाल्या बाकीच्यांच्या पण की आता ताईंनी इथे डेव्हलपमेंट केली तर आजूबाजूलाही काही जॉगिंग ट्रॅक झाले पाहिजे, काही सभामंडप झाले पाहिजे. म्हणजे असं आता रुंद काका मुसळे बसले, त्यांनी सांगितलं की महिला मंडळाचे आमचे जे अध्यक्ष आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की सद्गुरुनगरमध्ये जे स्वाध्यायाचा जे स्वाध्याय होतो तर काही लोकांना आता स्वाध्यायाला गर्दी इतकी वाटते की त्यांना बाहेर बसवावं लागतंय. तर तिथेही ते सभामंडप झालं पाहिजे. रस्त्यांच्या संदर्भातला विषय घेतला की एमआयडीसीला लागून असलेला परिसर सोमेश्वर कॉलनी आहे, तर आपल्याला तिथे रस्ता झाला पाहिजे असंही आहे. बऱ्याच जणांना मी काल सांगितलं की ताईंचे फक्त आपण आभार मानायचे, आता ताईंना नवं काही मागायचं नाही. जे काही मागायचं असेल ते आपण नंतर मीटिंग मध्ये मागू. पण तरी पण काही सूचना आल्या त्याच्यामुळे मी ताईंना सांगितलं. मी आलेल्या सर्व भाजप पदाधिकाऱ्यांचं, नेत्यांचं, सर्वांचेच आभार मानतो. आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवसही आहे आणि त्या सर्व रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज रामदास स्वामींचाही जन्मदिन आहे, त्याबद्दलही शुभेच्छा देतो सर्वांना. आणि सर्वजण इथं आलात, आम्ही तुमचं खूप खूप कृतज्ञ आहोत की तुम्ही आम्हाला तोच आनंद आहे, तो मंदिर झाल्याचा जो आनंद होता तोच आनंद आम्हाला सर्वांना इथं लाभतो आहे. आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. ताई आम्हाला कधी तुम्ही असं वाटलं नाही की तुम्ही आमदार आहे किंवा तुम्ही काय, तुम्ही फक्त आमच्यातली एक ताई, आमच्या परिवारातली ताई आहे, आमची बहीण आहे असं आम्हाला वाटलं नाही. तुम्ही भावनेने म्हणतो. कधी भाऊ जरी आले तर कधी असं नसतं की एखादा नेता आला तो कामकाम चालू आहे, असं काहीच नाही. आमच्या परिवारातलं कोणीतरी आलं असं मला वाटतं. दिदी आम्हाला नेहमी फोन करून सांगत असते की असं असं हे सूचना देत असतं, मार्गदर्शन करत असते. आम्ही सर्वांचे आभारी आहोत, पूर्ण हिरे कुटुंबाचे आम्ही आभारी आहोत. आम्हाला तुम्ही यापुढे काही काम असेल आता विचार न करता एका क्षणामध्ये ती फाईल मंजूर करून टाकली आणि आमचा जो 12 वर्षाचा जो कार्यकाळ होता, जे तप होतं, जी तपश्चर्या होती, ती त्यावर्षी ताईंच्या रूपाने आम्हाला या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ताईंचं मी मनस्वी पुनश्च खूप खूप आभार मानतो. त्यानंतर ताईंचा यावेळी आलेल्या असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला. नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी रमेश खरात, सातपूर.